डिजिटल स्किल्स शिका आणि घर बसल्या पैसे कमवा. हो मी बरोबर म्हणलंय. डिजिटल स्किल शिकायचे आहेत आणि घर बसल्या पैसे कमवायचे आहेत. ते खरंच शक्य आहे का? तर हो, हे सगळं काही शक्य आहे. हे पूर्णपणे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि हा व्हिडिओला शेवटपर्यंत बघून सबस्क्राईब करायला विसरू नये बरं का, कारण की असेच नवनवीन टॉपिक्स मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आणि हा सर्वात महत्वाचा आहे की जर तुम्ही एखाद्या गोष्टी जर स्किप केल्या तर तुम्हाला समजणार नाही की डिजिटल स्किल्स नेमक्या कोणकोणत्या आहेत. तर डिजिटल स्किल्स मी तुम्हाला 6 डिजिटल स्किल्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही महिन्याला 30 ते 40 हजार रुपये आरामशीर कमवू शकता, ते पण सोशल मीडिया थ्रू. तर नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आजचा टॉपिक तुम्हाला समजलाय का? आजचा टॉपिक खरंच खूप इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी ज्यांना घरी बसून इन्कम करायचे आहेत. आता घरी बसून कोण कोण असतं तुम्हाला माहितच आहे. सर्वात महत्वाचं हाऊसवाईफ. त्यांनी घरी बसून असतात पण आपल्यापेक्षा जॉब होल्डर पेक्षा जास्त काम करतात. कोण? हाऊसवाईफ. कारण की एखादा जॉब होल्डर असेल तर त्यांना सुट्टे भेटतात, पण एखाद्या हाऊसवाईफला सुट्टी कधी भेटते का? नाही. उलट एखादा सण असेल तर त्यांना जास्त काम लागतं, पण त्यांचं काम कधी कमी नाही होत. उलट जॉब होल्डर्सला सुट्टी भेटते आणि ते थोडंसं आराम करू शकतात, पण हाऊसवाईफ कधीच नाही. कारण की त्यांची कामं तुम्हाला माहिती आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्हाला माहिती आहे. ज्यांना माहिती नसेल त्यांनी माहिती करून घ्या, किंवा ज्यांच्या घरी तुम्हाला वाटत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हाऊसवाईफ करतेच काय, घर बसल्या काय करणार आहे ती, फक्त धुणे भांडे करायचे, स्वयंपाक करायचं, झालं एवढंच काम असते, दुपारी झोपायचं, बरोबर ना? एवढंच ना? तर तुम्हाला जर असं वाटत असेल ना, एकदा घरी राहून बघा आणि काम करून बघा, तुम्हाला बरोबर कळेल. तर डोंट वरी फॉर दॅट, मी तुम्हाला सगळं काही सांगेल. ठीक आहे, हा तर आपला विषय नाहीये, आय एम सो सॉरी फॉर दॅट. पण आज मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे की जे घरी बसतात, समजा फॉर एक्झाम्पल त्यांना वाटतं की फक्त घरी बसणाऱ्यांसाठी नाही हा व्हिडिओ, त्यांच्यासाठी पण आहे ज्यांना घरी बसून फक्त रिकामा नाही राहायचे. फॉर एक्झाम्पल जॉब होल्डर्स असतील, त्यांना वाटत आहे की मला एक्स्ट्रा इन्कम कमवायचे. बरोबर, एक्स्ट्रा इन्कम कमवायची असेल तर तुम्ही नक्की घर बसल्या काम करू शकता, किंवा तुम्ही जॉबवर असताना सुद्धा काम करू शकता तुमच्या फ्री टाइम मध्ये. बरोबर, आता हे झालं जॉब होल्डर. स्टुडंट असतील ते सुद्धा घर बसतील, कधी सुट्ट्या असतात, सुट्ट्यांमध्ये त्यांना वाटतं की काय करायला हवे. आता समर कॅम्प आहेत, समर कॅम्पमध्ये घरी बसल्या उगं मोबाईलवर टाइमपास करण्यापेक्षा, खेळांमध्ये टाइमपास करण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही AI शिका, स्वतः डिजिटल स्किल्स शिका, जेणेकरून तुमच्यामध्ये बिल्डअप होईल आणि तुम्ही पण पैसे कमवू शकता. आता हे बघा, पैसे कमवणं हे तर तुम्ही कसेही कमवू शकता, पण मला असं वाटतं की तुम्हाला पहिले शिकावं लागेल. तुमची जर लर्निंग माइंडसेट असेल ना, तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये पुढेच जाणार आहात. आणि तुम्ही जे शिक्षण घेत आहात त्याच्यामध्ये पण तुम्हाला पैसा भेटणार आहे. आता तुम्ही शिक्षण घेतात ते कशासाठी घेतात मला सांगा बरं? तुम्ही शिक्षण घेताय तर कोणती तरी जॉब लागण्यासाठीच ना, तुम्ही चांगली नोकरी मिळवण्यासाठीच. म्हणजे प्रत्येकाचा जो उद्देश आहे ते पैसा कमवणे, बरोबर? तर आता मी डिजिटल स्किल्स मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी सांगणार आहे. हो, जे घर बसले बघा, ज्यांना पण इन्कम करायची आहे ना, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. बाकी तर असं नाही सांगत की फक्त जॉब होल्डर्स असतील, हाऊसवाईफ आणि स्टुडंटसाठी. बाकी जे पण आहे त्यांना सुद्धा इन्कम करायची असेल तर नक्की हे व्हिडिओ बघू शकता तुम्ही. आता डिजिटल स्किल्स नेमक्या 6 कोणत्या? तर फर्स्ट आहे व्हिडिओ एडिटिंग, सेकंड आहे ग्राफिक डिझायनिंग, थर्ड आहे लोगो डिझायनिंग, फोर्थ आहे कंटेंट क्रिएशन, फिफ्थ आहे कॉपी रायटिंग आणि सिक्स्थ आहे ब्लॉगिंग. आणि अशा भरपूर सारे आहेत, जसे की AI जनरेटिंग असेल, भरपूर सारे. आता मी त्यांचं नाव पण नाही घेणार सध्या तरी, मी पुढच्या एपिसोडमध्ये सांगेल. तर आता डिजिटल स्किल्स मध्ये मी तुम्हाला 6 सांगितले. आता त्याचे थोडे थोडे एक्झाम्पल सांगते. समजा तुम्ही व्हिडिओ एडिटिंग शिकलात, तर व्हिडिओ एडिटिंग जर तुम्हाला क्लायंट भेटायचे असतील, तुम्हाला पहिले काय करावं लागेल? तुमचे एडिटिंगचे सोर्सेस आहेत ते तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावर अपलोड करावे लागेल. बरोबर, हे झालं फर्स्ट. त्यानंतर तुम्हाला क्लायंट्स भेटतील आणि त्यानुसार तुम्ही स्वतःचे चार्जेस तुम्ही टाकू शकता. सेकंड आहे कॉपी रायटिंग. कॉपी रायटिंग म्हणजे तुम्ही जर स्वतः दुसऱ्यांचे जर स्क्रिप्ट देत असाल तर त्याच्यातून पण तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. थर्ड आहे ग्राफिक डिझायनिंग. ग्राफिक डिझायनिंग मध्ये तुम्हाला जर खरंच क्रिएटिव्हिटीची आयडिया असेल, तुम्हाला जर वर्कशीट बनवता येत असतील, किंवा तुम्हाला स्वतःला कॅनव्हा डिझायनिंग येत असेल, तर नक्की तुम्ही त्यामध्ये एक्सपर्टीज घेऊन, स्वतः सर्टिफिकेट घेऊन सुद्धा इन्कम जनरेट करू शकता. फोर्थ मी सांगितलं लोगो डिझायनिंग. लोगो डिझायनिंग मध्ये भरपूर साऱ्या कंपनीज असतात, त्यांना लोगोज पाहिजे असतात. जर तुम्ही तुमचं अट्रॅक्शन जे आहे ते सोशल मीडियावर टाकत गेला तर तुम्हाला आपोआप ऑटोमॅटिकली क्लायंट्स भेटतील आणि तुम्हाला अप्रोच करतील. देन आहे फिफ्थ कोणतं सांगितलं होतं मी? ब्लॉगिंग. ब्लॉगिंगमध्ये जर तुमची स्वतःची रायटिंग असेल, तुम्हाला जर स्वतःचं लिहायचं लेख असेल, तुम्ही स्वतः ते सोशल मीडियावर टाकू शकता. ते झालं. आता सिक्स्थ आहे व्लॉगिंग. व्लॉगिंगमध्ये तुम्ही स्वतः बोलून, व्हॉइस ओव्हर करून सुद्धा स्वतःची डेली रुटीन असेल, किंवा तुम्हाला जर लोकांना काहीतरी सांगायचं, ऍडवाइस करायचं असेल, चांगले फॅक्ट्स असतील, काही असेल, तर तुम्ही सुद्धा त्याच्यातून अर्निंग करू शकता.
सेवन्थ जसे AI जनरेटेड व्हिडिओज असते, असे भरपूर सारे 1 मिलियन प्लस व्ह्यूज आणून सुद्धा लोक पैसे कमवत आहेत. पण तुम्हाला AI जनरेटेड व्हिडिओज बनवता येत नसेल तर तुम्हाला नाही माहिती की तुम्ही आता सध्या तरी काय शिकताय. तर AI जनरेटेड व्हिडिओज बनवणं खूप सोपं आहे. तुम्हाला जर हे शिकायचं असेल तर स्किल पैसा इज बेस्ट प्लॅटफॉर्म फॉर यू. आणि जर तुम्हाला वाटतं की मला पण तुमच्यासारखी मेंटर जे मला सांगेल की खरंच असं असं असू शकतं का, तर नक्की तुम्ही मला सुद्धा विचारू शकता. मी तुम्हाला पर्सनल गाईड करेन. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही मला संपर्क करू शकता. आणि हा, तुम्हाला जर वाटतं की पुढचा व्हिडिओ माझ्यासाठी एक छानसा बनवून आणा, तर त्या विषयावर पण मी नक्की घेऊन येईल. पण त्यासाठी तुम्हाला मला सांगावं लागेल की पुढचा टॉपिक कशासाठी घ्यायचा आहे. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल ना, तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा, थँक्यू सो मच माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.